हे वस्त्र मी घेतलंय, त्यानंतर प्रसाद घेतला, बेलपत्रीचा हार घेतला आणि हा कमळाचा हार घेतला आणि आता मी जाते दर्शन करायला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी उज्जैनला आहे आणि महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला आलेली आहे. तर एक दर्शन माझं झालं आहे सायंकाळचं आणि आता रात्री मला भस्मारती अटेंड करायची आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आता रेडी झालोय आम्ही भस्मारतीला जायला. आता वाजले 12 रात्रीचे. चला चला गौपना करू नको. चला मी निघायचं मग. जय श्री महाकाल. सोबत काय काय घ्यायचंय ते बघ, पासेस वगैरे आपले. अशा प्रकारचं ऑनलाईन बुकिंगचं पास असतं. एंट्रीसाठी ते कंपल्सरी असतं आणि आपलं आधार कार्ड घेऊन जायचं असतं. तर हे पास मी घेऊन जाते. ठेवले डॉक्युमेंट्स, हे पण ठेव. स्वराचा नॅपकिन, पाणी आणि काय घ्यायचं, तिची शॉल घ्यायची आहे. शॉल घेऊन घे तिची. काय घेते, चॉकलेट्स अजून हवी. बस एक पाणी बॉटल, छोटी पाणी बॉटल. झालं सगळं रेडी. ओके स्वरा, डन. चलो बोल महाकालेश्वर महाराज की जय. आता फायनली आम्ही चाललो आहे भस्मारतीसाठी. आता मंदिर परिसर मी तुम्हाला दाखवेल. स्वरा चलो. जय श्री महाकाल. बोला बाबा ने दिन छप्पर की मशीन ने सबकी बजा दूंगी. हैप्पी बर्थडे भावना. थैंक यू. आमचं भस्मारतीचं दर्शन खरंच खूप छान झालं. प्रत्येकाने लाईफमध्ये एकदा तरी भस्मारती अटेंड करावी. तिथे शूट नाही करता आलं मला, कारण मोबाईल जमा करावे लागतात. मोबाईल सबमिट करायचे, त्यानंतर ते असं आपल्याला बँड बांधतात भस्मारतीचं. त्याच्यावर सगळ्या डिटेल्स असतात की आपण ऑनलाईन बुकिंग केलं आहे, ऑफलाईन केलं आहे की प्रोटोकॉल थ्रू केलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि भस्मारती आपल्याला अटेंड करता येते. भस्मारती सुरू होते 4 वाजता आणि 6 वाजता आपण बाहेर निघतो. पण 12 वाजताच आपल्याला तिथे लाईनमध्ये लागावं लागतं. तिथे बसायची सोयही केलेली असते, वॉशरूम्स असतात. खरंच खूप छान परिसर आहे आणि खूप मस्त. आम्ही खूप एन्जॉय केली भस्मारती. आणि आता परत एकदा मी दर्शन करायला चालली आहे, कारण मी बाबांसाठी वस्त्र आणले आहे, हार घेतला आहे. तर मला तो आज चढवायचा आहे. तर मग आता मी परत चालली आहे दर्शन करायला. हे वस्त्र मी घेतलंय, त्यानंतर प्रसाद घेतला, बेलपत्रीचा हार घेतला आणि हा कमळाचा हार घेतला आणि आता मी जाते दर्शन करायला. वाढदिवसाच्या दिवशी इतके सुंदर दर्शन झाले. काही वेळ मी या मंदिर परिसरातच बसली होती. खूप छान वाटलं आणि आजचा दिवस माझा खूप छान गेला आहे. इथे काही गुलाबाचे फुलं जे शिवलिंगावर चढवलेले होते ते मला पुजाऱ्यांनी दिले प्रसाद म्हणून. आणि इथे मी छान टाइम स्पेंड केला आणि माझं दर्शन खरंच खूप छान झालं.